एका आईनं एका पत्नीनं खरं तर आपल्या दारुड्या नवऱ्याच्या छळाला कंटाळून थेट मुलांचीच हत्या करण्यासारखं कृत्य केलेलं आहे। आपल्या 13 वर्षाच्या आणि 11 वर्षाच्या 2 मुलांवरती तिनं एक प्रकारे हत्येचा प्रयत्न केला। दारुड्या नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून तिनं चक्क मुलाची हत्या केली। 13 वर्षाच्या मुलीवरती सुद्धा या आईनं जीवघेणा हल्ला केला, पण मुलगी वेळीच घराबाहेर पळाली, त्यामुळे ती मुलगी वाचली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आला। दोनही मुलांना मारून सोनी जायभाय ही महिला स्वतः सुद्धा आत्महत्या करण्याच्या बेतात होती, पण त्याच आधी शेजारी तिच्या घरात पोहोचले। आपल्या दारुड्या पतीच्या त्रासाला कंटाळून आपण हे पाऊल उचलल्याचे या महिलेनं सांगितलंय। पोलिसांनी या आईच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय, पण पोटच्या मुलांचा जीव घेण्याचा हा टोकाचा निर्णय सगळ्यांच्याच काळजाचा थरकाप उडवणारा ठरलाय। वाघोलीमध्ये बायप रोडला पठाण हाईट्स म्हणून सोसायटी आहे। त्याच्यामध्ये सोनी जायबाई म्हणून एक महिला होती, ती 2 मुलासह राहत होती। तर आज सकाळी 9च्या दरम्यान तिला एक मुलगा 11 वर्षाचा त्याचा गळा चिरून खून केलेला आहे, आणि दुसरी मुलगी आहे 13 वर्षाची, तिच्यावर पण गळ्यावर वार करून तिला गंभीर जखमी केलेली आहे। मुलगी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे, मुलाची तर जागेवर डेथ झालेली आहे, आणि जी महिला आहे सोनी तिला आम्ही चौकशी कामी ताब्यात घेतलेलं आहे। तर का पण आईने स्वतःच्या मुलाची हत्या का केली, त्याच्यात काय कारण आता प्राथमिक समोर येते? प्राथमिक कौटुंबिक ताणतणावाची माहिती मिळते, अधिक त्या संदर्भात आम्ही अगदी तपास करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।